माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशू ख्रिस्ताने क्रूसावर आपलं तारण केलं, म्हणजे तुमच्या आणि माझ्या पापांची शिक्षा त्याने स्वतःच्या शरीरावर घेतली। अखिल मानवजातीच्या पापांची शिक्षा प्रभू येशूने स्वतःच्या शरीरावर घेतली आणि तो क्रूसावर मरून गेला। त्याने आपला प्राण मानवाच्या तारणाकरिता दिला। आणि ही जी आनंदाची बातमी आहे की जो येशूवर विश्वास ठेवतो त्याला पापांची क्षमा मिळते, ह्यालाच आपण सुवार्ता म्हणतो। सुवार्ता म्हणजे आनंदाची बातमी, हिंदीमध्ये सुसमाचार म्हणतात, इंग्रजीमध्ये गुड न्यूज म्हणतात। हीच आनंदाची बातमी आहे की जो येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याला पापांची क्षमा मिळते। कशी मिळते? कारण आपल्या पापांची शिक्षा येशूने स्वतः घेतलेली आहे। तो क्रूसावर मरण पावला त्याच्या पापांसाठी नाही, तर आपल्या पापांसाठी। म्हणून जो कोणी येशू ख्रिस्तावर म्हणजे देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला पापांची क्षमा मिळते आणि त्याचं नाव स्वर्गात लिहिलं जातं। ह्यालाच आपण तारण म्हणतो। तारण, तारण म्हणजे तारला जाणं, वाचवला जाणं। इंग्रजीमध्ये सॅल्वेशन म्हणतात, हिंदीमध्ये उद्धार म्हणतात। वाचणं, वाचवलं जाणं, तारण होणं, बचावणं। एखादा माणूस बुडत असेल तर त्याला वाचवण्यासाठी कोणीतरी त्या पाण्यात उडी घालतो आणि उडी मारल्यानंतर त्या माणसाला उचलून पाण्यातनं बाहेर काढतो। आपण म्हणतो त्याने त्याला वाचवलं। पूर्ण मानवजात पापाच्या महासागरामध्ये बुडाली होती आणि येशू ख्रिस्ताने स्वर्गातनं उडी घेतली या महासागरामध्ये आणि मानवाला वाचवलं।